नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर जाणून घेऊया आज महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती कशी असेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुम्हाला दररोज अपडेट देऊ शकू. यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज 27 मे 2026 आणि आजची सर्वात मोठी बातमी हवामान विभागाकडून येत आहे. सध्या महाराष्ट्रात भीषण उष्णतेचा सामना करावा लागत असतानाच आता निसर्गाने कूच बदलली आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने आज राज्यातील 26 जिल्ह्यांसाठी मान्सून पूर्व म्हणजेच प्री मान्सून पावसाचा इशारा दिला आहे. कुठे विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार, तर कुठे 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार, तर कुठे अंगाची लाई करणारा उकाडा कायम राहणार. याची सविस्तर बातमी आपण पाहूया. जर तुम्ही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, विदर्भ किंवा मराठवाड्यात राहत असाल तर पुढील काही तास तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कारण या सर्व जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वीचे वातावरण पूर्णपणे तयार झाले. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या हवेच्या दाबामध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे दुपारपर्यंत कडक ऊन पडेल आणि दुपारनंतर अचानक आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतील. या अलर्टची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा पाऊस शांतपणे पडणार नाही. जेव्हा हवेत प्रचंड उष्णता असते तेव्हा अचानक त्यात बाष्प मिळते आणि तेव्हा स्थानिक पातळीवर स्ट्रॉम म्हणजेच वादळी ढग तयार होतात. यामुळे अवघ्या अर्ध्या ते 1 तासात ढगांच्या प्रचंड गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतो. तर सुरू करूया राज्याची राजधानी मुंबई आणि आसपासच्या परिसरामधून. मुंबई, ठाणे व पालघर, रायगड या संपूर्ण किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये आज हवामान कमालीचे लहरी असणार आहे. मुंबईत आज सकाळपासूनच हवेत प्रचंडपणे दमटपणा म्हणजेच ह्युमिडिटी जाणवत आहे. आज संध्याकाळच्या सुमारास मुंबई आणि ठाण्याच्या काही भागात अचानक हवेचा वेग वाढणार असून वादळी वाऱ्यासह सरी कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील भागात पावसाचा जोर थोडा अधिक राहू शकतो. किनारपट्टी भागात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर जाऊया आता पश्चिम महाराष्ट्र ते उत्तर महाराष्ट्राकडे. आता वळूया पश्चिम महाराष्ट्र. आता पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हवामानात मोठा बदल पाहायला आपल्याला मिळू शकतो. पुणे आणि सातारा या घाटमाथ्याच्या भागांमध्ये जोरदार वारे वाहतील. यासोबतच आपल्याला विजांचा कडकडाट, मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. विशेषतः जळगाव आणि धुळे या भागात गेल्या काही दिवसांपासूनच तापमान खूप जास्त होते, त्यामुळे तिथे स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन अचानक सोसाट्याचा वारा सुटू शकतो. आता मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड, लातूर सोबतच धाराशिव आणि नांदेड मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. काही भागात पावसासोबत किरकोळ गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व अकोला या जिल्ह्यांमध्ये आजही तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र हवामान खात्याच्या माहितीनुसार विदर्भाच्या काही भागातही संध्याकाळच्या वेळी स्थानिक बदलांमुळे वादळी वारे व हलका पाऊस पडू शकतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी उकाडा अधिक वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. जेव्हा विजांचा कडकडाट सुरू असेल तेव्हा कोणत्याही कारणास्तव मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या झाडांखाली उभे राहू नका आणि दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली, छत्री आणि टोपी नक्की ठेवा. हवामानाच्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर पाहत राहा कृषीप्रधान शेतकरी. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.